सरकार यांचा आहे, प्लॅन माझा आहे। महाविकास आघाडीचा महापौर तुम्ही इंद्रभुवनवर बसा, एका वर्षामध्ये पाणी नाही दिलं, माझ्या घरापुढे येऊन तुम्ही बसा, हे माझी तयारी आहे। विद्यार्थ्यांनी महिलांना 100% मोफत प्रवास परिवहन मधून, मरेपर्यंत माझ्यावर केसेस करा, भारतीय जनता पक्षाला गाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। या बातमीचे प्रायोजक कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 5243 65। 1968 ला मी पहिली निवडणूक लढवली। आज जवळजवळ 57 वर्ष होत आहे। या निवडणुकीमध्ये 70 माणसं बिनविरोध झालं, असं भारतीय जनता पक्ष त्यांच्या युतीतल्या लोकांनी जाहीर केलं। काही अधिकारी मंत्रालयामध्ये आहेत, प्रामाणिक अधिकारी आहेत, त्यांचं नाव मला घेता येणार नाही। मी गेलो 30 तारखेला मुंबईमध्ये, आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं एकेकाला 5-5 कोटी रुपये देऊन निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न झाला। इतकंच नाही, साधे पोलीस पाठवले त्या उमेदवारांना मंत्र्याच्या बंगल्यामध्ये कोंडले। इतकंच नाही, जेवढी त्यांची यंत्रणा होती ती सर्व यंत्रणा त्यांनी कामाला लावलं आणि सोलापुरामध्ये रक्ताची होळी त्यांनी केली। म्हणून तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे, 15 तारखेला 6 वाजेपर्यंत तुम्हाला दक्ष राहावं लागेल। हे गुंडगिरी करतील, आपल्या पुढाऱ्यांना हात घालतील, नाही त्या गोष्टीच्या अफवा पसरतील। यांच्याकडे मी या जाहीर सभेत बोलत आहे। माझ्यावर आतापर्यंत सरकारने 210 खटले केलेत। 4 वेळा मिसामध्ये मला घातलं। महाराष्ट्रातले निम्मे तुरुंग मी बघितले। अजूनही माझ्यावर 10 केसेस चालू आहेत। मी म्हणलं मरेपर्यंत माझ्यावर केसेस करा, भारतीय जनता पक्षाला गाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। काय यांनी केलं? निवडणूक रोखे, किती पैसा मिळालाय ना? 6,800 कोटी। पंतप्रधान केअर फंड
मला त्या PM ऑफिस मधून काही ओळखीचे लोक आहेत, मला त्यांनी सांगितलं 10,000 कोटीच्या वर आहे. आणि परवा लोकसभेमध्ये 10,000 कोटी. मित्रांनो, इथं मोहिते पाटील बसलेले आहेत, त्यांना ग्रामीण भागाची पूर्ण माहिती आहे. जे मैल कुले असतात त्यांनी मला फोन करून सांगितलं, या नगरपालिकेच्या निवडणुकीला एकेकाला 5-5 हजार रुपये त्यांनी दिलेले आहे. म्हणून ही फार कठोर संघर्ष आहे. आमचे पालकमंत्री म्हणतात, मी पाणी देणार. त्या पालकमंत्र्याला मी चॅलेंज करत आहे, पुढच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही सोलापूरला दररोज पाणी देऊ शकणार नाही. काय आकडे आहेत? सध्या आपल्याला उजनी मधून 80 MLD पाणी मिळतं. साहेबांनी दूरदृष्टी ठेवली होती, शिंदे साहेबांनी. 92ला मी सगळे नगरसेवक होतो, ते अर्थमंत्री होते. त्यांनी पहिल्यांदा उजनी पासून 110 किलोमीटर लाईन आणली. त्यामुळं आज 5-6 दिवसाला एकदा पाणी आहे. शिंदे साहेबांनी आणलं नसतं, 15 दिवसाला एकदा पाणी मिळालं. उजनी मधून 80 MLD पाणी, इप्परग्यामधून माझ्याकडे हिशेब आहे 10 MLD पाणी. आणि यांनी सांगितलं आम्ही 170 MLD पाणी आणलेलं आहे. शहराच्या 3 आमदारांना चॅलेंज करतो. पूर्वी विजय देशमुखचा तोंड सुभाष देशमुख बघत नव्हता. आता ते दोघं एक झाले. त्या दोघांमध्ये आता तिसरा एक आला, देवेंद्र कोटे. विधानसभेला आमची महाविकास आघाडी राहिली असती, कोटे साहेब तुम्ही कुठं गेला असता पत्ता सुद्धा लागला नसता. कोटे आणि कल्याण शेट्टी आणि त्यांच्या जोडीला पालकमंत्री गोरे. मला सांगा, 170 MLDचं टेंडर जाहीर विचारतो 2015ला टेंडर काढलेलं होतं. 2 वर्षामध्ये पाणी आणायचं होतं. त्यांच्यामध्ये मारामारी लागलं. 2017ला सुरू झालं. किती वर्षाने झालं? 6 वर्षाने. आणि आता म्हणू लागले आम्ही 892 कोटीचं स्कीम मंजूर केलं.
आता येणार पाणी. गोरे साहेब, मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, मी माहितीच्या आधारावर बोलणारा माणूस आहे. तुम्ही माझ्याशी पंगा घेतला, तयारी आहे. तुमच्या पुढं लढत मी तुरुंगात जाईन, परंतु तुम्हाला मी सोडणार नाही, लक्षात ठेवा. सरकार यांचा आहे, प्लॅन माझा आहे. छाती ठोकून सांगतो, महाविकास आघाडीचा महापौर तुम्ही इंद्रभुवनवर बसा. एका वर्षामध्ये पाणी नाही दिलं, माझ्या घरापुढे येऊन तुम्ही बसा, हे माझी तयारी आहे. हे 892 कोटीचं गडबड का केलं ना? निवडणुकीत पैसे पाहिजे, टेंडरच्या अगोदर आता तिजोरी भरली. मला सांगण्यात आलं, ते बिचारे भाजपचे उमेदवार काही गरीब माणसं आहेत, माझ्या ओळखीचे आहे, कारण मी त्यांच्या मुळापर्यंत गेलेला कार्यकर्ता आहे. 78ला आमदार झाल्यापासून मी त्यांच्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. त्यामुळे मला कमी लेखू नका. तर काय विचारतील त्या भाजपच्या शहर अध्यक्षाला 5 लाख आणि पार्टीला 10 लाख, तिकीट नाही मिळालं, बोंबलत बसायचं, विचारायचं नाही. तू कुठं गेला, तुला आता मी घालणार, कारण सरकार आमच्या हातात. अरे साधा याला जलशुद्धीकरण केंद्र 50 कोटीत होतं, 50 कोटी. याला करता आलं नाही. काय अवस्था झाली मी विचारतो यांना. मी हवेवर बोलत नाही, त्यांना विचारतो. 9 मे 23ला लष्कर मध्ये 10 वर्षाचा शांतराज तल्लाले पाण्याचं प्रेशर येत नाही म्हणून त्याने मोटर चालू करायला गेला, शॉक बसला देवाच्या घरी. मला सांगा, 28 जुलै 2025 अभ्यासामध्ये हुशार 13 वर्षाची माझी मुलगी, माझ्या मुली समान समृद्धी हिरेमठ, ती मोटर लावायला गेली, शॉकने गेलं. 5 एप्रिल 25 पाण्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घुसलं मोरीमध्ये. भाग्यश्री मेत्रे 16 वर्षाची, जिया मेत्रे 16 वर्षाची, मोदी मधले 2 विद्यार्थी मेले. ब्रश क्रॅक झाले, एक बस जागेवरच जळाला, सगळ्या बसेस बिघडले. 12 लाखाचं शहर, 17-18 बसेस. आमचा महापौर येऊन बसू द्या, 6 महिन्याच्या आत 100 बस गाड्या आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना मी विनंती करतो,
विद्यार्थी आणि महिलांना 100% मोफत प्रवास परिवहन मधून कसले रस्ते आहे त्यांचे. तर मी साधा 9वी शिकलेला, मी पाण्याबरोबर सगळं आणलं. आज रे नगर मध्ये 24 तास पाणी आहे आणि मी धाडस केलेला 30,000 लोकाला त्यांच्या हाताला काम मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी कलेक्टर मार्फत महाराष्ट्र शासनाला प्रपोजल दिलेला, जर नाही मान्य केलं 30,000 लोकाला चालत मुंबईला घेऊन जाणार. तुम्ही किती लोकाला तुरुंगात घालता मला बघायचं आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबर येणार. मध्ये वाद लावायचं, विषारी प्रचार करायचं आणि एकदा आपल्याला मत मिळाले 5 वर्षाला यायचं नाही. अरे कोरोनामध्ये ती श्रीमती इंदिरा, ती आमची सोनिया गांधी, कोरोनामध्ये सत्ता तुमची होती. मोदी साहेब म्हणले घंटी वाजवा, त्यानंतर म्हणलं आरती आरती. ते गंगेच्या किनारी जसं रेशनिंगला लाईन लावता तुम्ही, तसं प्रेताचं 2 दिवस 3 दिवस लाईन लागलं जाळण्याकरता. त्या कोरोनामध्ये मनरेगामुळे 8 कोटी ग्रामीण लोक जगले. नाहीतर मी आज या सभेत सांगतो, ते बंगालपेक्षा जास्त आकडा गेला असता. 1 कोटीपेक्षा जास्त माणसं मेले असते. केवळ मनरेगा असल्यामुळं 8 कोटी माणसाला ग्रामीण भागामध्ये. हा संपूर्ण देश अदानी आणि अंबानीच्या घशात घालू लागला आणि आम्हाला राष्ट्रभक्तीचे बक्षीसचे सर्टिफिकेट मागतात मोदी साहेब. अरे महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, सरदार, हे सगळे आमचे, त्यानंतर भगतसिंग, हे सगळे क्रांतिकारक या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि पंडित जवाहरलाल नेहरूनं या देशामध्ये नवरत्न दिला, म्हणून हा देश पुढे गेला. आज ते सगळे नवरत्न अदानी अंबानीच्या खिशात. आज मी विचारतो, स्वातंत्र्य झाल्यानंतर पेट्रोलचा भाव 30 पैसे होता, 30 पैसे, आणि आज आमचा रुपया झाला $1 90 पैसे आणि पेट्रोल झालं 105 रुपये. बरोबर. म्हणून गल्ली पासून दिल्ली पर्यंत लुटा, काही करा, फक्त जय श्रीराम म्हणा, संपलं. पण आम्ही या मातीमधले रुजलेले माणसं आहे. आज शेतकरीच्या आत्महत्या, कामगारांच्या आत्महत्या. आता आमचं तर
आम्हाला आता आडम मास्तरला मरेपर्यंत तुरुंगात राहावं. पण परवा 21 नोव्हेंबरला आमचे सगळे अधिकार काढून घेतले. ट्रेड युनियन बनवल्यापासून पेन्शन फंड बोनस 11,000 किमान वेतन 8 तास सगळं काढून घेतलं. बोलला तुरुंगात जाणार. म्हणून कॉम्रेड ही फार लढाई आहे आणि मला विश्वास आहे नामदार सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली ही महाविकास आघाडी नाही, ही पांडवची सेना आहे, पंच पांडव. आणि कौरवांना हद्दपार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. म्हणून निवडणुकीमध्ये निर्भय बनो, कोणालाही घाबरू नका, कोणी येऊ द्या, पण महाविकास आघाडीच्या पुढाऱ्यांना कळवा. विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.